आज आपण या व्हिडिओमध्ये डेटर्सच्या मल्टिपल ॲडजस्टमेंट्स डिस्कस करणार आहोत. यासाठी आपण टेक्स्टबुकमधला फर्स्ट इलस्ट्रेशन जे आहे ते बघतोय. या इलस्ट्रेशनमध्ये टोटल 4 ॲडजस्टमेंट्स आहेत. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड ₹3000, बॅड डेट्स 1800, RDD 5% ऑन डेटर्स आणि अनरेकॉर्डेड सेल्स ₹6000. आता याला इफेक्ट कसा द्यायचा ते आपण बघूया. इथे जर बघितलं तर डेटर्सला ज्या टोटल 4 ॲडजस्टमेंट आहेत त्यातल्या 2 ॲडजस्टमेंटला जे इफेक्ट आहेत ते आपण डेटर्समध्ये ॲड करणार आहोत आणि उरलेले जे 2 इफेक्ट आहेत ते डेटर्समधनं मायनस करायचे आहेत, बॅड डेट्स आणि RDDचे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे इफेक्ट आपण डेटर्समध्ये ॲड करतो ते आधी ॲड करून घ्यायचे आणि मगच जे इफेक्ट आपण मायनस करणार आहोत ते या अमाऊंटमधनं आपल्याला करायचे आहेत. सो डेटर्सची अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिली आहे 132,500. त्याच्यामध्ये आपण बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड ॲड केलेत 3000. यानंतर आपल्याला सबटोटल मिळालेली आहे 1,35,500. याच्यामध्ये आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्ससुद्धा ॲड करायचे आहेत ₹6000. त्यानंतर सबटोटल आपल्याला मिळणार आहे 1,41,500. आता याच्यामधून तुम्हाला 2 गोष्टी मायनस करायच्या आहेत, बॅड डेट्स आणि RDD. या मायनस करताना तुम्हाला नेहमी एक सिक्वेन्स फॉलो करायचा असतो. तो म्हणजे पहिल्यांदा नेहमी बॅड डेट्स मायनस करायच्या, त्यानंतर जे सबटोटल येते त्याच्यावर तुम्हाला दिलेलं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असतं आणि ती जी अमाऊंट तुमची कॅल्क्युलेटेड फिगर असते ती परत ह्याच्यातनं मायनस करून फायनल अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे. सो इथे 1,41,500 मधनं 1800 बॅड डेट्स आपण आधी मायनस केले. त्याचं आन्सर आलं 139,700. ह्याच्यावर 5% आपण कॅल्क्युलेट केले विच इज 6985. ही अमाऊंट आपण 139,700 मधनं मायनस केली आणि फायनल अमाऊंट जी 1,32,715 आहे ती आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेली आहे. इथे आपण ज्या 2 ॲडजस्टमेंट मायनस केल्या आहेत, बॅड डेट आणि RDD, याच्या व्यतिरिक्त अजून एक ॲडजस्टमेंट चा इफेक्ट डेटर्समधून मायनस होऊ शकतो. ती ॲडजस्टमेंट म्हणजे प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. जर ही ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेली असेल तर त्याचा एक इफेक्टसुद्धा डेटर्समधनं मायनस होतो आणि आता जर 3 गोष्टी मायनस होणार असतील डेटर्समधनं, बॅड डेट्स, RDD आणि प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट, तर अशा वेळेला जो सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा असतो तो आहे पहिल्यांदा नेहमी बॅड डेट्स मायनस करून घ्यायच्या. सेकंड स्टेप वुड बी RDD मायनस करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स त्याच्यामधनं मायनस करणार आहात. या प्रॉब्लेममध्ये त्यांनी प्रोव्हिजन फॉर डिस्काउंटची ॲडजस्टमेंट दिलेली नाही म्हणून इथे तुम्हाला ती बघायला मिळणार नाही. आता हे जे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण डेटर्स खाली दिलेले आहेत त्याचा दुसरा इफेक्टही आपण बघून घेऊया. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड इथे जे आपण ॲड केलेलं आहे त्याचा दुसरा इफेक्ट तुम्ही बिल्स रिसिवेबलमध्ये द्यायचे. बिल रिसिवेबलची अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये लिहिलेली आहे आणि त्याच्यामधनं बिल रिसिवेबल डिसऑनर जेवढे झालेत ते मायनस केलेले आहेत. फायनल अमाऊंट आउटर कॉलमला लिहिलेली आहे. त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल जे इथे आपण ॲड केलं आहे त्याचा दुसरा इफेक्ट आपण सेल्समध्ये देणार आहोत. सेल्सची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल 6000 ॲड केल्यानंतर जी टोटल येते ती आपण परत इनर कॉलमला लिहिलेली आहे कारण ह्याच्यामध्ये सेल्स रिटर्न पण आहेत जे आपल्याला ह्या टोटलमधनं मायनस करायचे आहेत. सो 285,500 प्लस 6000 291,500 लेस सेल्स रिटर्न 2000. आउटर कॉलममध्ये फायनल अमाऊंट जी सेल्सची आहे ती आपण लिहिणार आहोत 289,500. यानंतर बॅड डेट्स आणि RDD ह्या 2 गोष्टी ज्या आपण डेटर्समधनं मायनस केलेल्या आहेत त्या आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायच्या आहेत. इथे ओल्ड बॅड डेट्समध्ये आपण न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD या दोन्ही अमाऊंट्स ॲड करणार आहोत. त्यानंतर जे सबटोटल येते त्याच्यामधून आपण ओल्ड RDD जे तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेलं असतं ते मायनस करणार आहोत आणि फायनल अमाऊंट जी आहे ती आपण आउटर कॉलममध्ये लिहिणार आहोत.
मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे जर अजून एक ॲडजस्टमेंट डेटर्सला असेल, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, तर त्या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट डेटर्समधून आपण मायनस करतो बॅड डेट्स आणि RDD मायनस केल्यानंतर, आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. इथे लिहिताना तुम्ही लिहिणार आहात टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण आउटर कॉलममध्ये मेन्शन करणार आहोत.